आज आपण पाहणार आहोत सब्जेक्ट अँड प्रेडिक्ट. ते पाहण्याआधी आपण थोडं रिवाइज करून घेऊया. आता आपण सेंटेन्सेस म्हणजे काय ते पाहिलं होतं. सेंटेन्सेस म्हणजे मेकिंग ग्रुप ऑफ वर्ड्स सेन्स, म्हणजे कोणत्याही आपण जेव्हा वर्ड्स एकत्र करतो तर त्या शब्दांना एक मीनिंग किंवा अर्थ असायला हवा, ते असतं सेंटेन्सेस. तसंच त्या सेंटेन्सेसमध्ये 4 टाईप्स असतात. तर ते कोणते? डिक्लेरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, इम्पॅरेटिव्ह, एक्सक्लेमेटिव्ह. हे सर्व आपण लास्ट सेशनमध्ये पाहिलं होतं. तर आज आपण पाहणार आहोत सेंटेन्सेसमधलंच 2 पार्ट्स. सेंटेन्सेस आणि त्याचे 2 पार्ट्स. तर ते कोणते आहेत? सब्जेक्ट अँड प्रेडिक्ट. तर इथे आपण सब्जेक्ट म्हणजे काय आणि प्रेडिक्ट म्हणजे काय ते पाहणार आहोत. आपण जेव्हा एखादे सेंटेन्स तयार करतो तेव्हा आपण त्या सेंटेन्समध्ये एखादा पर्सन, थिंग, ऑब्जेक्टचे नाव किंवा नेम लिहितो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आय एम रीना किंवा आय हॅव 2 पेन्स. तर अशा वेळी सेंटेन्सेसमध्ये 2 पार्ट्स होतात. तर ते पार्ट्स असतात आय म्हणजे सब्जेक्ट आणि रिमेनिंग जो पार्ट असतो तो असतो प्रेडिक्ट. हे मी खूप अगदी सोपी एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत. मोस्टली सेंटेन्समध्ये सब्जेक्ट फर्स्ट येते, पण कधी कधी ओकेजनली इट इज पुट आफ्टर प्रेडिक्ट. म्हणजे ते कधी कधी प्रेडिक्ट नंतर आपण पाहतो. म्हणजे त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल कोणतं आहे? हिअर कम्स दी बस. ओके. तसेच इम्पॅरेटिव्ह सेंटेन्समध्ये सब्जेक्ट आपण कन्सिडर करतो. फॉर एक्झाम्पल, सिट डाऊन. आता हे इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आहे, पण इथे ही सब्जेक्ट काय करतोय आपण? यू, ॲज अ यू कन्सिडर करतोय. म्हणजे कोण सिट डाऊन? यू सिट डाऊन. ओके. तर इथे ते कन्सिडर केलेलं असते. थँक्यू हिम. तर कोणाला थँक्यू करायचं आहे? तो हिम, हर, वॉट एव्हर. तर इथे सब्जेक्ट काय केलेला असतो? कन्सिडर केलेला असतो. आता आपण हे तर पाहिले की सब्जेक्ट आणि प्रेडिक्ट हे सेंटेन्सेसचे 2 पार्ट्स आहेत. तर इथे मी थोडे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तर ते त्या एक्झाम्पल्समध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिक्ट कसे फाइंड आउट करायचे ते आपण पाहणार आहोत. तर जेव्हा आपण सब्जेक्ट किंवा प्रेडिक्ट हे जेव्हा फाइंड किंवा शोधणार असतो तेव्हा काय करतो आपण? तर सब्जेक्टला हू और व्हॉट नी क्वेश्चन करतो आणि प्रेडिक्टमध्ये फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे पहिल्यांदा आपण त्यामधले प्रेडिक्ट शोधण्यासाठी त्या सेंटेन्सेसमधले वर्ब शोधून काढतो. वर्ब मीन्स व्हॉट? ॲक्शन. ते आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत की वर्ब म्हणजे काय असतं. पण वर्ब म्हणजे आत्ता मी थोडक्यात सांगते की कोणत्याही गोष्टीची केलेली ॲक्शन. म्हणजे सपोज आय एम डुईंग वर्क. तर डुईंग हे काय झालं? ॲक्शन. डू मीन्स काय? ॲक्शन. मी काहीतरी करते, ही ॲक्शन झाली, बरोबर. तर मग व्हॉट द सब्जेक्ट इज डुईंग. व्हॉट द सब्जेक्ट इज डुईंग ते आपल्याला शोधून काढायचे. ठीक आहे. व्हॉट इज सब्जेक्ट डुईंग. तर इथे माय ग्रँडफादर दॅट लिव्ह इन ए विलेज. आता वर्ब काय आहे? लिव्ड. तर तुम्ही इथे क्वेश्चन करू शकता, हू लिव्ड इन ए विलेज. मग काय येणार आहे आन्सर? माय ग्रँडफादर. मग हे तुमचे काय झाले? सब्जेक्ट. अँड रिमेनिंग पार्ट्स ऑफ द सेंटेन्स, त्यामध्ये राहिलेला सेंटेन्सचा जो पार्ट असतो तो काय असतो? पूर्णतः प्रिडिक्ट असतो. प्रिडिक्ट आहे ते. रिमेनिंग पार्ट्स ऑफ द सेंटेन्स इज प्रिडिक्ट. नाउ नेक्स्ट इज द बेबी इज क्राईंग. नाउ यू हॅव टू आस्क टू द सब्जेक्ट हू इज क्राईंग. द आन्सर इज द बेबी. म्हणजे मीन्स इथे आन्सर काय आलं? द बेबी. म्हणजे सब्जेक्ट काय झालेला आहे तुमचा? द बेबी.
आणि रिमेनिंग पार्ट इज प्रिडिक्ट. आता मी ते SP असं लिहिते. सब्जेक्ट मीन्स S, प्रिडिक्ट मीन्स P. The book is very interesting. Now see, who means person is coming, but here now thing is there. म्हणजे इथे थिंग आहे, वस्तू आहे, म्हणून मी काय करणार what is interesting, what is very interesting. द आन्सर काय येते आपलं द बुक. म्हणजे द बुक ह्या सेंटेन्सेसमध्ये काय झालं, सब्जेक्ट, रिमेनिंग पार्ट इज प्रिडिक्ट. ओके. नेक्स्ट, सचिन तेंडुलकर इज अ गुड क्रिकेटर. हू इज गुड क्रिकेटर? सचिन तेंडुलकर इज अ सब्जेक्ट and who is good cricketer, that is a good cricketer is a predict. Okay. Next question is go to sleep. आता इथे go to sleep हे सेंटेन्स काय आहे, इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि मी काय सांगितलेलं होतं, इम्पॅरेटिव्ह सेंटेन्समध्ये यू हे काय होतं, कन्सिडर. म्हणजे यू गो टू स्लीप, हे यू हे कन्सिडर करायचं असते. आता गेट अप फ्रॉम द बेड, तर हू म्हणजे कोण गेट अप फ्रॉम द बेड, इथे काही सब्जेक्ट दिला नाही, प्रेडिक्ट दिलं. मग इथे काय होणार आहे, यू. आपल्याला यू काय करायचं आहे, कन्सिडर करायचं आहे. नाव नेक्स्ट इज साहिल अँड अक्षय आर गुड फ्रेंड्स. हू आर गुड फ्रेंड्स, साहिल अँड अक्षय. तर साहिल अँड अक्षय काय होणार आहे, सब्जेक्ट. रिमेनिंग पार्ट्स ऑफ द सेंटेन्स, राहिलेले पूर्ण सेंटेन्समधला राहिलेला पार्ट तो काय असणार आहे, प्रेडिक्ट. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमचा सिम्पल वेनी सेंटेन्सेस, टाईप ऑफ सेंटेन्सेस आणि सब्जेक्ट अँड प्रेडिक्ट म्हणजे पार्ट्स ऑफ द सेंटेन्सेस ह्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.